तू मालदार आहे का? नाही. तू कशाला विकास पाहतोय तरी पैसा भेटतोय तरी मतदान करणं तू सारा ओर आहे बाबा. मग रे भाऊ, काय झालंय? आहे रे आता मतदान येते की नाही लोकसभेचं. हा म्हणतो की पैसे घेऊन कशाला मतदान करतोय सांगतो जरा येईल. काय म्हणणं आहे की पैसे घेऊन मतदान करा ना. मती का अशा गोष्टी करताय यार तुम्ही. इथल्या संविधानिक देशात राहताय, मत विकताय तुमचं. मग संविधानाचा अर्थ काय आहे? तर यार आपल्याला पैसे भेटताय ना. तर पैसे भेटताय, तुमचं मत विकत आहे ना. तुला मत त्याला पैसे देऊन इकलं, तो निवडून आला की तू त्याचं काम सांगशील की भाऊ मी असं झालाय तसं झालाय हे काम करू दे. तो म्हणजे तुमचं काम अजून पैसे घेतले आणि आता कशाचं काम सांगतोय? तर ऐकाला तू त्याच्यापाशी. अरे कशी गोष्ट करता यार तुम्ही. इथले शिकेल सौरेल पोरांना मतदान निघताय तुमचं. पण यार अशी बी आपण जर त्याच्यातून पैसे घेऊन मत केलं तर अशी नाही बी पैसे घेऊन मत केलं तर ते यार अशी बी कोणते कामं करतावे. तर उमेदवार असा निवडा, अशा माणसाला निवडून द्या की तो विकास करीन, त्याची सरकार मजबूत बनेन. हुकुमशाहीच्या विरोधात लढा, संविधान वाचवणाऱ्या पार्टीकडून लढा. तुम्ही कोणाला बी मतदान करताना म्हणसान पैसे घेताय ना हे करताय ते काय, ती मजा नाही आहे. आपण भाऊ मला एक बात पटली कशी की योगा आणतोय की ते निवडून आल्याच्या नंतर आपल्याला दिसता का? नाही दिसता. त्याच्या पहिले जर आपल्याला खोली देता येते, त्याच्या पहिले जर आपल्याला पैसे येतात त्यांच्याकडून घेऊन घ्या पैसे. दिसताय म्हणजे काय भाऊ, हे निवडणूक देशाची आहे. ही काही ग्रामपंचायतची निवडणूक की तो येता जाता तुम्हाला भाऊ राम राम न श्यामश्याम करेल. येले 6 विधानसभा राहता एका लोकसभेमध्ये, ते पुरा अर्धा जिल्हा फिरणार राहतो. ते काही तुमच्या एक काम नाही करत फिरणार की भाऊ गाडी पकडाली आहे आणि गाडी लाईट येत नाही ना गटार नाही घेत नाही, असं थोडी आहे. मतदान म्हणजे विचार करून करा. जे घटनेमध्ये लिहिला आहे घटनेनुसार तुम्ही चाला. तुम्ही जर आणि लोकांसारखं काम करसान तर काय फायदा आहे तुम्हाला? शिकवून सोडून काही मजा नाही तिच्यात. तुम्ही मत विकू देऊ नका, विचार करून मतदान करा. मग भाऊ ना आपल्या खरं डोळे उघडले. मतदान विकायचं नाही कधीच आणि पैसे घ्यायचे नाही मुळीच. पैसे गुंतवून कोणाला बी मतदान करते ना 5 वर्ष झालं बोमलणं पडते की कोणाला तुम्ही म्हणता बोमलणं पडते. तुम्ही विचार करून मतदान करा, चांगल्या माणसाला निवडून द्या. कसं काही विकास होणार नाही. शेतीला भाव नाही आहे, मालाला भाव नाही आहे, राहिले रोजगार नाही आहे आणि तुम्ही म्हणता मतदान निघता. अरे काय मतदान निघता म्हणून तरी विकास होत नाही. सध्या लोकसभा निवडणूक आपल्या देशामध्ये चालू आहे आणि अशामध्ये घटनाबाह्य काम होईल असं काही काम करू नका. आणि जर तुमच्याकडे कोणी तुम्हाला विकत घेण्यास किंवा तुमचं एक बहुमूल्य मत कोणी विकत घेण्यास आलं असेल त्यांची तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे करा. आणि तुमचं एक बहुमूल्य मत हे देशासाठी खूप गरजेचं आहे. आर्थिक विकासासाठी, भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आपलं मत विकू नका आणि योग्य उमेदवार निवडून द्या. आणि जर तुम्हाला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला 500,000 रुपयात तर त्याची तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे करू शकतात. कृपया आपलं बहुमूल्य मत एक विकत जाऊ देऊ नका. आणि मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडल्यास SP क्रिएटर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, मतदान करायला विसरू नका. मतदान हा आपला हक्क आहे, प्रत्येक नागरिकाने बजावलाच पाहिजे.